वेलकम टू केरला. एवढ्या गर्मीमध्ये एसी खाली झोपणं हे सुख आहे. नमस्कार सगळ्यांना, मी अनिल गवंदे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल आपला मुंबईपर्यंतचा प्रवास कसा झाला. मुंबईमधून आम्ही रात्री 8:30 वाजता त्रिवेंद्रम एक्सप्रेसमध्ये बसलो. त्यात गोष्ट अशी की आमचा पूर्ण 30 ते 34 लोकांचा ग्रुप, त्यात एकही तिकीट कन्फर्म नाही, सगळे RC तिकीट. ठीक आहे, उतना तो चलता ही आहे. आपल्या निशान भाऊने मस्त अशी सगळ्यांची नाश्त्याची सोय केलेली आहे. आमच्या ग्रुपमधले काही मेंबर S3मध्ये आहेत तर काही मेंबर S5मध्ये आणि आम्ही सगळे S6मध्ये. फटाफट नाश्ता करून सगळ्यांना भेटून ये, एक वेळेस पूर्ण ग्रुपला भेटून ये. RC तिकीट असल्यामुळं सर्व मूड हाफ झाला होता सगळ्यांचा. बघा RC तिकीटमध्ये कसं असतं. आमचा ऋषी पाकरे मस्तपैकी पिक्चर बघत बसला. हर्ष झोपलेला आहे मस्त गार, त्याला काही उठवायचं काम नव्हतं आता. हे आहे ट्रेनमधलं भव्य असं किचन. इथूनच ट्रेनमधील सर्व प्रवाशांना जेवणाची व्यवस्था केली जाते. तो व्हेज, नॉन व्हेज सर्व प्रकारचं सगळं काही भेटतं. हा आहे सुयोग, याचं पण YouTube चॅनल आहे सुयोग भोजने नावाने. नक्कीच सबस्क्राईब करा. शुभमची यांची सर्वांची या बायासोबत मस्तच गट्टी जमली होती. चांगले मित्र झाले होते ते. त्यांच्या लुककडं बघून त्याला मस्त सीन सांगितलं, झुकेगा रे साला. समोरच्या डब्यात रात्री आम्हाला भेटले राहुल दादा पाटील, ओनर ऑफ मथुर. फोटोग्राफी डिपार्टमेंटचे श्री सचिन घायल सर यांनी उत्कृष्ट पद्धतीने पंखे आणि लाईट चालू केलेले आहेत. त्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आहे. क्लिप चेक करते धरते आमचे सर्वांचे लाडके सचिन सर यांना मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. फोटो आणि गुच्छ देऊन ऐकून आलं परत इकडे गुच्छ देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. असं नाही, ब्लॉग करू लागलेले असे आपले माननीय दाजी, मनापासून पूर्ण धन्यवाद दादीचं. ओ माय गॉड, अतिशय उत्कृष्ट प्रकारे त्यांनी आपला ब्लॉग सादर केलेला आहे. त्याच्याबद्दल त्याला गुच्छ देऊन फोटो. सर इकडे बा. खरंच तू आहे म्हणून मी या संघटनेचे अध्यक्ष श्री केकाळे सर यांचं स्वागत आपण करत आहेत. 35 रुपयाचा हार आणून स्वागत करत आहोत. 60 रुपये. धन्यवाद. गुच्छ कुठे गुच्छ घालू नका. तसेच आपण सरांना गुच्छ देऊन अरे याला 30 रुपये भाडा. 5 वाढले ना याचे.
सर समोर या थोडीशी खाली वाकून. इकडे बघा. संघटनेचे अध्यक्ष निशांत चोटमाल यांचे स्वागत केलेलं आहे. सर तुम्ही समोरून घ्या. तू मागून घेतो. पाय लागू. हाय सर नमस्कार. हो दाजी. अरे राम राम नमस्कार. कुठे चालले तुम्ही? कुठे चालले? चहा भारी भेटतो. ट्रेन घेऊन चालले का? या लवकर जाऊ. थोडासा पाय मोकळा करण्यासाठी ट्रेनच्या खाली उतरलो. खूप बोर होतं ट्रेनमध्ये बसून बसून. पण हे स्टेशन आहे यलहक जंक्शन. मग बाय बाय. ओ मंडळी या बाय बाय. या चहा पिऊन या. ओके बाय बाय. आजचा आमचा सनसेट तो ट्रेनमध्ये झाला. उद्या सकाळी सकाळी आम्ही पोहोचणार तिरुवनंतपुरम सेंट्रलला. चला अशा प्रकारे आम्ही केरळला पोहोचलेलो आहे. जस्ट ट्रेन थांबलेली आता इथं. वेलकम टू केरला. ओके. नमस्कार सर्वांना. मुंबईवरून पुन्हा एकदा आम्ही त्रिवेंद्रम सेंटर येथे पोहोचलो आहोत. म्हणजे खूप 48 तासचा आमचा प्रवास होता. मेल म्हणजे आमचं सर्वांचं RSC तिकीट होतं. कोण कुठं झोपतंय, कोण कुठं झोपतंय काहीच कळत नाही आहे. कोण इथून तिथून आमचे टोटल 30-34 जण आम्ही कुठल्याही कंपार्टमेंटमध्ये जाऊन झोपतोय. रात्री तर मजा अशी वेगळी. 5-5:30 वाजता म्हणजे लक्ष पण द्यावं लागतं ना बॅगेवरती, कारण आमच्या बॅग पण खूप म्हणजे कॅमेराज वगैरे सर्व होते त्याच्यामध्ये. मजा अशी 5:30 वाजता मला खूप झोप लागली.
एकाला मी उठवलं, म्हटलं उठ, आणि जसा गायब झालो AC कंपार्टमेंटमध्ये. 9 वाजेपर्यंत बाहेर झालो नाही, सगळेजण परेशान, कुठं गेला 9 वाजेपर्यंत आलोच नाही. 9 वाजेपर्यंत सगळ्याला धप्पा दिला, भाव केलं, मी आलो म्हणून, आहे मी ट्रेनमध्येच म्हणून. तर अशा पद्धतीने आपण त्रिवेंद्रम सेंट्रल, तिरुवनंतपुरम सेंट्रलला पोहोचलेलो आहोत. पुढच्या भागासाठी नक्कीच रेडी राहा. बाय बाय. इथून आम्ही सगळे आता पहिले हॉटेलला जाणार फ्रेश होण्यासाठी. चलो साइड 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 साइड, सामने साइड. ही आमची सी बॅग आणि हा सी बॅग ओनर, आमचा कॅमेरामॅन. चला मी शेवटी आहे. जायचं पुढे सगळ्याचं. थोडं मध्ये सर, याच्यावरती या ना प्लॅटफॉर्म. थोडी बॅग मध्ये गेलो. ब्लॉगर. ओ माय गॉड, ब्लॉगर. हॅलो. हाय गाइस. एकदा ग्रुप प्रोत्साहन सांगाल. अरे भाई आपली लँग्वेज तशी समजत नाही बाबा. हाय. आहो ना यार. नमस्कार मंडळी. ही हॉटेल भेटलेली ती 3ऱ्या मजल्यावरती. पार एवढं सगळ्या बॅगांचा ताफा घेऊन वरती ना जरा मुश्किल आहे. छोट्याला विचारू, छोट्या कसं वाटतंय तुला वरती येऊन? आता इकडे बघू मध्ये काय काय कसं कसं आहे. हर्ष इकडं काय मध्ये? चल हो ओके. तिकडे समोर काय मग? 2 शब्दांनी शांचे व्हायलाच पाहिजे इथं. गवळी इकडे केरला स्टोरीज. इकडे इकडे. सांगितल्याप्रमाणे आपण त्रिवेंद्रम सेंट्रल इथे पोहोचलो होतो. फ्रेश होण्यासाठी आपल्याला काही डॉर्मेटरी अलॉट केल्या, म्हणजे जसं आमच्या प्लॅनमध्ये होतं की आम्हाला डॉर्मेटरी काही अरेंज करायच्या. तर आम्ही आता इथे फ्रेश होणार आणि फ्रेश होऊन परत मंदिराकडे रवाना होणार. तर मी तुम्हाला डॉर्मेटरी दाखवतो आम्हाला कशी डॉर्मेटरी भेटली आहे ते. AC डॉर्मेटरी आहे सगळ्यात मेन म्हणजे. डॉर्मेटरी म्हणण्यापेक्षा आम्हाला परत एक रेल्वेचं बर्थ अलॉट झालं आहे, तुम्ही सगळ्यांनी बघू शकता. भैया तुला जागा भेटली का? नाही, जाय मग घरी. म्हणजे इतकं छान आहे तर चालायला सुद्धा जागा नाही. सरकार बाजूला सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे A3ची सीट आहे का? ओके, येस राईट आहे. बघा बघू शकतो तुम्ही A3. फक्त एवढंच आहे की ह्या बर्थ मध्ये अशी डुगुडुगू हालत नाही, गाडी स्टेबल असते. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला AC बघायला भेटते. तू नाही रे काय वर झाला, AC बघायला भेटतो. खूप खूप धन्यवाद. परत थोड्या वेळाने भेटू. लाईक करा, फॉलो करा. एवढ्या गरमीमध्ये AC खाली झोपणं हे सुख आहे. खूप मस्त पद्धतीने जवळीक आहे. याचे प्लेट सुद्धा माझ्याकडे करून घेतले. थंडगार मस्त वाटू लागलं. पण एक खबर लागली आता, आंघोळ करायला थंड पाणी आहे.
म्हणल्यावर एसी बंद करून परत गरम व्हावं लागेल, मग थंड पाण्याने आंघोळ करावं लागेल. लाईक करा, फॉलो करा. मस्तपैकी सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाले, तर सगळ्यांना फ्रेश झाले. जबरदस्त अशी भूक लागली सगळ्यांना. अगोदर नाश्ता करू, नाश्ता झाल्याच्या नंतर मग मंदिराच्या दिशेला रवाना होऊ. ज्या ठिकाणावर आम्ही बसमध्ये बसलो होतो त्या ठिकाणी थोडीशी पार्किंगच्या कारणामुळे आम्हाला शूट करता नाही आला. त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता कोण कसं रेडी झालं, काय झालं व्यवस्थितपणे. थोडंसंच अंतरावरती इथून मंदिर आहे, पद्मनाभ मंदिर. त्यांची बस होती, त्यांनीच एकदम आमचा नाश्त्याचा प्रबंध केलेला होता. एक नंबर छोले, राईस आणि सगळ्यांनाच खूप भूक लागली होती. मस्त सगळेजण तुटून पडलीत नाश्त्यावरती. एक लक्ष द्या, आता खाली उतरल्यानंतर जे अगोदर शूट करणार आहेत त्यांनी कॅमेरे घ्या आणि जे टेम्पलमध्ये जाणार आहेत नंतर त्यांनी कॅमेरे घ्या. ओके, तर थोडंसं लक्ष द्या कॅमेऱ्याकडे पण. कोऑर्डिनेट करा, एकमेकांशी कोऑर्डिनेट करा आणि सगळ्यांना कॅमेरे भांडण व्हायला नको किंवा असं काही. पोहोचलो आम्ही आता इथं मंदिराच्या दिशेला निघालो. इथं आल्याच नंतर कळालं की मंदिरामध्ये जाण्यासाठी फक्त धोतीच फक्त पाहिजे. सगळ्यात पहिले आपल्याला धोती विकत घ्यावी लागेल तिथे गेल्या. चला तर मग एक मस्त अशी धोती विकत घेऊन टाकू. 100 वाली पोरं मागं बा. शूट केला आणि बाहेर आल्याच्या नंतर आता सगळ्यांनी जमा चालले आता बसच्या दिशेला.
तिथं मस्त इंटरव्ह्यूचा कार्यक्रम चालू होता काहीतरी मस्त. इथून आपण आता सरळ ज्या ठिकाणी आमची स्टे आहे नाईटला, सरळ त्या हॉटेलवरती जाणार. सरांच्या सांगण्यावरून ते हॉटेल बीचच्या एकदम जवळीक आहे. हीच ती बस आहे ज्या बसमध्ये आम्ही एवढं सगळं फिरतोय आणि आणखी काही दिवस या बसमध्येच आम्ही फिरणार आहे. इथं सगळ्यांना जेवणाची व्यवस्था, हॉटेल तसं बघितलं तर एक नंबर सगळ्यात जबरदस्त हॉटेल भेटली होती. थोडंसं गार्डन एरिया, वा आमची मेंबर झोपलेली अजून. गुड मॉर्निंग. Good morning. Good morning. Good morning. वा जबरदस्त हॉटेल आहे एकदम. पूल एरिया, गार्डन सगळं काही एकदम असं टकाटक मध्ये. मला तर असं वाटतंय मी कधी या स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो, कधी नाही मारत. हॉटेल कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि आता आपण भेटू डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये. खूप मस्त मजा येते स्विमिंगमध्ये. खूप दिवस झाले स्विमिंग पूलमध्ये उतरून. आज भारी वाटते स्विमिंग पूलमध्ये.
एन्जॉय केला स्विमिंग पूलमध्ये. जवळजवळ 1.5 ते 2 तास आम्ही स्विमिंग पूलमध्ये होतो सगळे. मस्त एन्जॉय झाला. आता आम्ही चाललो आहे कोलम बीचवरती थोडंसं फोटोग्राफी करायची आहे आणि सनसेट, सगळ्यात मेन गोष्ट सनसेट. मस्त असं सनसेटचा व्ह्यू घेऊ सगळेजण. वातावरण खूप भारी झालेलं आहे. माझी तर पुन्हा एकदा पाण्यात उतरण्याची इच्छा होती. मग काय, सगळेच जण चाललोय पाण्यामध्ये.